कोल्हापूर शहरातील अमृत योजनेचं काम अपूर्ण ठेवून राजारामपुरीत रस्त्याची कामं केली जाणार आहेत। अमृत पाणी आणि ड्रेनेज लाईनची कामं रस्ता झाल्यानंतर केली तर पुन्हा रस्ते उकरावे लागणार आहेत। त्यामुळे प्रथम अमृत योजनेचं काम पूर्ण करावं आणि नंतरच राजारामपुरीमध्ये रस्त्याची कामं करावीत अशी मागणी ठाकरे सेनेच्या गटनेत्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत केली। कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वी राजारामपुरीतील रस्त्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। या निधीतून रस्त्यांची कामं सध्या सुरू आहेत। 2017 साली राजारामपुरीसाठी अमृत योजनेतून पाण्याची पाईपलाईन मंजूर झाली आहे। ती लाईन टाकण्यापूर्वीच रस्ता करण्याचा प्रशासनाचा अट्टाहास आहे। दरम्यान अमृत योजनेची कामं पूर्ण केल्याशिवाय रस्ते करू नयेत यासाठी प्रशासनाकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेतली जात नाही। ड्रेनेज आणि पाणीपुरवठा पाईपलाईनची कामं झाल्याशिवाय महापालिका प्रशासनानं रस्त्याचं काम सुरू केलं तर काम बंद पाडण्याबरोबरच महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला। महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे राजारामपुरीतील पाणी व्यवस्था कोलमडत असल्याचा आरोप महेश उत्तुरे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळी विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, सनराज शिंदे, उमेश उत्तुरे, राहुल कांबळे, सूरज कांबळे, पुष्कराज शिंदे, सुशील संगपाळ, विशाल जाधव, अल्ताफ मकानदार उपस्थित होते।